तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की सॅटिनच्या कापडापासून रबर बँड कसं बनवायचं ते मी सांगणार आहे. हे माझ्या घरामध्ये शिल्लक राहिलेलं होतं, तर म्हटलं वाया घालण्यापेक्षा आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ बनवून दाखवा. तर मैत्रिणींनो बघा, उंची घ्यायची आहे 18 इंच आणि रुंदी घ्यायची आहे 3 इंच. तर बघू शकता खूप छान आपलं रबर बँड होणार आहे. तर मैत्रिणींनो, हे जे रबर मी हातात घेतलेलं आहे गुलाबी कलरचं, ते तुम्हाला मार्केटमध्ये 10 रुपयाला 1 डझन म्हणजे 12चं पाकिट मिळू शकतंय. कुठल्याही बाजारात तुम्ही बघू शकता, तेथे तुम्हाला मिळून जाईल. अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सेम अंतर ठेवून असं मुडपून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आता मी सेम अंतर ठेवून मुडपून घेत आहे आणि आता आपल्याला शिवून झाल्यानंतर उलट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता खूप छान आपलं रबर बँड होणार आहे. मैत्रिणींनो, खूप कमी वेळ लागतो, 2 मिनिटात होतं, पण तुम्हाला दाखवण्यासाठी येथे मला 4 ते 5 मिनटं लागलेले आहेत. नाहीतर हे तुम्ही बनवलं तर 2 मिनिटात तुम्हाला हे तयार होऊ शकतं. तर अशा पद्धतीने मी शिवून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर सेफ्टी पिन असेल तर त्याच्या साह्याने तुम्ही उलट करू शकता, किंवा तुमच्याकडे स्क्रूड्रायव्हर असेल तर त्याच्याही साह्याने तुम्ही सहजचं करू शकता. बघा, आता स्क्रूड्रायव्हर छोटंसं कापड आपल्याला त्या स्क्रूड्रायव्हरच्या आतमध्ये असं घुसवून आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे. फक्त 1 मिनटामध्ये, अर्धा सेकंदामध्ये आपल्याला ते सुलट करता येतं. तर बघू शकता, स्क्रूड्रायव्हर किंवा सेफ्टी पिन काही तुम्ही वापरू शकता. मी ते स्क्रूड्रायव्हर वापरलेला आहे. बघू शकता आपली पट्टी जी आहे ती सवची झालेली आहे आणि आता मी रबर बँड ह्याच्यामध्ये घालून तुम्हाला दाखवणार आहे. तर खूप छान आपलं सेटिंगचं रबर बँड होणार आहे. तुम्हाला केसामध्ये घालताना खूप छान दिसणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या कलरचे सुद्धा करू शकता. आता माझ्या घरामध्ये हे शिल्लक होतं म्हणून केलं. तुम्ही रेड करू शकता, ब्ल्यू करू शकता, व्हाईट करू शकता, ब्लॅक करू शकता, कुठल्याही कलरचं तुम्ही करू शकता. मैत्रिणींनो, खूप छान सुंदर होतं हे रबर बँड आणि वेळही कमी लागतो. तुमच्याकडे जर मशीन नसेल तरीही काळजी करू नका, तरीही टेन्शन घेऊ नका, हाताने सुद्धा आपल्याला शिवता येतं. तर मैत्रिणी, इथं मशीन आहे म्हणून मी मशीनच्या साहाय्याने तुम्हाला दाखवलं. मशीन नसेल तरी तुम्ही काळजी करू नका, हाताने तुम्ही शिवून घ्या. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे जे कट केलेलं रबर आहे त्याच्यातून काढून घ्यायचं आहे. तर बघा, आता सेफ्टी पिन मी काढणार आहे. सेफ्टी पिनाच्या साहाय्याने आपल्याला रबर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघा, आता सेफ्टी पिन मी काढून घेणार आहे आणि जे आपलं दोन्ही रबराचे तुकडे केले होते ते आता आपल्याला अटॅच करून मशीनवर घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही हाताने टाके घालून ते अटॅच करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने पण टाके भरपूर घाला की जेणेकरून आपण केसामध्ये घातल्यानंतर ते तुटू नये. तर बघू शकता अशा पद्धतीने मी येथे 2 ते 3 असे टाके घालणार आहे. 2-3 वेळा घालायचे आहेत की जेणेकरून ते निसटू नये, किंवा जरी आपण आपल्या केसामध्ये घातलं तरी तुटू नये. त्यासाठी आपल्याला 2-3, 4-5 तरी टाके घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी 2-3 वेळा टिप घालून घेतलेले आहे. तर अजिबात ते आता निसटणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे पॅक करून घेतलेलं आहे मशीनच्या साहाय्याने. आता बघू शकता आपल्याला दोन्ही टोक आता हाताने शिवून घ्यायचे आहेत. असाच कलरचा दोरा वापरा की जेणेकरून बाहेर दिसू नये आपण टाके घातलेले. बघू शकता आता इकडचं जे आपण दोन्हीकडचं केलं होतं त्यातलं एक तोंड आपल्याला दुसऱ्या बाजूच्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एकसारखे असे लहान आकाराचे टाके घालून घ्यायचे आहे की जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला टाके घातलेले दिसू नये. या पद्धतीने बारीक असे टाके घालून घ्या. त्याच कलरचा दोरा वापरा, त्यामुळे दिसणार नाही. अशा पद्धतीने मी पूर्णपणे टाके घालून घेतलेले आहे. आता मी सुईने दोरा तोडत आहे. बघा, आपलं रबर बँड किती सुंदर छान दिसत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीचे रबर बँड घरातल्या घरात करू शकता. मशीन नाही म्हणून काळजी करू नका. सेटिंगचं कापड आणा आणि रबर तेवढं मार्केटमधून विकत आणा, बाकी काहीच लागत नाही. आणि हाताने सुद्धा तुम्ही शिवू शकता. किती सुंदर आणि छान आपले ही त्याला चुनाही पडलेल्या आहेत. तुम्ही 18 इंचापेक्षाही 22 इंच सुद्धा घेऊ शकता तुमच्या मर्जीप्रमाणे. तुम्हाला जर जास्त अट्रॅक्टिव्ह किंवा जास्त फुगेरी आणि फुलासारखं सुंदर दिसावं असं वाटत असेल तर 22 इंच 23 इंच घेऊ शकता. पण आता इथे माझ्याकडे 18 इंचच कापड होतं म्हणून घेतलं. भेटूया